नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामांतराचा वाद सुरू असला तरी हे विमानतळ प्रवाशांसाठी नवं दालनच ठरणार आहे। त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची सुरुवात ही केवळ एका शहराची नव्हे तर देशभरात प्रवासांच्या नवीन दालनाची सुरुवात ठरते। पहिल्या टप्प्यात एअर इंडिया एक्सप्रेस नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता या 5 प्रमुख मेट्रो शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू करणार आहे। दररोज 15 शहरांसाठी 20 विमानसेवा सुरू करण्याचा अंदाजही आहे। 2026 पर्यंत ही संख्या 55 पर्यंत जाऊ शकते। त्याच 5 आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सचा समावेश असेल। यासाठी इंडिगो आणि अक्सा एअर या कंपन्यांनी पुढाकार घेतलाय। या दोन्ही कंपन्या विमानसेवा सुरू करून प्रवाशांना अधिक पर्यायी मार्ग देणार आहेत। इंडिगो कंपनी ही 36 देशांतर्गत शहरांमध्ये उड्डाण आणि 158 दैनिक फ्लाइट्स विस्तार यासाठी इंडिगो आणि अक्सा एअर या कंपन्यांनी पुढाकार घेतलाय। या दोन्ही कंपन्या विमानसेवा सुरू करून प्रवाशांसाठी अधिक पर्यायी मार्ग देणार आहेत। इंडिगो कंपनी ही 36 देशांतर्गत शहरांमध्ये उड्डाण आणि 158 दैनिक फ्लाइट्स पर्यंत विस्तार करण्याचा विचार आहे। यात 14 आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सचा समावेश असेल तर अक्सा एअरलाइन कडून दररोज 40 विमानसेवा सुरू करण्यात येणार आहेत। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजे केवळ भौगोलिक आणि प्रवासांची सोय इतकाच मर्यादित हेतू नाही, तर महाराष्ट्र आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला आणि नवी चालना देणारा प्रकल्प आहे। विलंबानंतर आता प्रत्यक्ष उद्घाटनाची प्रतीक्षा संपण्याची वेळ आली आहे। विमानतळ सुरू होण्याच्या 1 महिन्यापूर्वी तिकीट बुकिंग सुरू होईल। यामध्ये मुंबई आणि नवी मुंबई अशा 2 पर्यायी उपलब्ध असतील। याचा प्रवाशांना फायदा होणार आहे। एकूणच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे प्रवाशांसाठी उपयुक्त ठरणार यात शंका नाही। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।